नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विनर टाइम्स. विनर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे उलथापालथ झाली आपण पाहिलेलं आहे. जुन्नरचे युवा नेतृत्व अमोलजी कोल्हे दुसऱ्यांदा पुन्हा खासदार झाले. अर्थात ते खासदार झाले ह्या सगळ्या सवंगड्यांच्या मेहनतीमुळं, प्रयत्नामुळं आणि जनतेने दिलेल्या साथीमुळं आणि प्रामुख्याने पवारसाहेब, उद्धवसाहेब, काँग्रेस पक्ष ह्या तीनही पक्षांच्या नेत्यांची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी राहिली. त्यामुळं कोल्हे साहेबांना मोठं पाठबळ जुन्नर तालुक्यामधून मिळालं. मागच्या 2019च्या निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीमध्ये जुन्नरमधून, तालुक्यामधून कोल्हे साहेबांना मतदान जास्त मिळालं. या पूर्व पट्ट्यामध्ये कोल्हे साहेबांचं खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचं काम म्हणजे पूर्व भागामध्ये खासदार कोल्हे यांची भक्कमपणे बाजू सांभाळलेली आहे. कसं हे सगळं शक्य झालं? खासदार अमोल कोल्हे मागच्या वर्षभरामध्ये तसे त्या मानाने खूप बॅकफुटर होते, परंतु राजकारण बदलल्यामुळं ते फ्रंट फुटला आले आणि वातावरण सगळं बदललं. प्रदीपजी नमस्कार. नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हे साहेबांना एवढं जे मताधिक्य मिळालं तालुक्यामध्ये, हे सगळं कशामुळे शक्य झालं? नाही, खरं तर जे निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यात आधी त्यांचं तिकीट पवार साहेबांनी फायनल केलं आणि एक आश्वासक चेहरा म्हणून साहेबांनी राज्यामध्ये त्यांचं एक प्रतिमा तयार केलेली आहे. आणि कोल्हे साहेबांचं स्वतःचं जे नेटवर्क होतं ते काही काळ राजकारणामध्ये स्थिरता नसल्यामुळं ते फार खाली तालुक्यामध्ये लक्ष देत नव्हते. परंतु जसं पवार साहेबांकडं त्यांचं काही ठरलं असेल त्यावेळेस त्यांनी पवार साहेबांनी ह्या राज्यामध्ये सगळ्यात आधीची उमेदवारी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची केली. आणि त्या पाठीमागे त्यांनी 5 वर्षामध्ये जे काम केले का ते पुन्हा या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतात. काही सर्वे असतील त्याच्यामध्ये काही गोष्टी आल्या असतील तर जनतेला जे फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुफळी केली, शिवसेना पक्षाची दुफळी केली, ते लोकांना आवडलं नाही. आणि पवार साहेब एवढ्या 84व्या वर्षी सुद्धा का महाराष्ट्रामध्ये स्वतःला काही मिळवायचं नाही. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की अमोल कोल्हे 2019ला निवडून आल्यानंतर 2-2.5 वर्षामध्ये राजीनामा देणार होते असं अजित पवार सांगत होते. म्हणजे राजीनामा देण्याची भूमिका घेणारी व्यक्ती 2024ला प्रचंड मताधिक्याने विजय होते. हे सगळं शक्य कसं आहे? शेवटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दादांना काय वाटलं असेल किंवा कोल्हे साहेबांना वाटलं असेल आपली पण प्रतिमा महाराष्ट्रामध्ये आज चांगली आहे. आणि राजकारणामध्ये कट शहाचं जे राजकारण चालतं त्यामध्ये एकमेकाला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न केला असेल. आणि दादांच्या जागेवर योग्य होते, कोल्हे साहेबांच्या जागेवरती योग्य होते. वरिष्ठ पातळीचं काय झालं असेल ते आमच्या सारखे छोटे कार्यकर्ते त्याच्यामध्ये फार काही बोलू शकत नाही. आता मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर जुन्नर तालुक्यामध्ये बहुतांशी पक्षीय ताकद आमदार अतुल बेनके यांच्यासोबत राहील. शरदचंद्रजी पवार या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची संख्या खूप कमी होती. तुमच्यासारखे काही निवडक कार्यकर्ते सोबत होते. तुम्ही ज्यावेळेस गावोगावी फिरायचे, मतदारांचा सपोर्ट होता, पण कार्यकर्त्यांची वानवा होती. हे सगळं जुळवलं कसं? नाही, सुरुवातीच्या काळामध्ये खरं तर फार बारीक काम करायला लागलं. म्हणजे आमच्या संघटनेने किंवा कार्यकर्त्यांनी बूथ लेवलपासून त्याचं जुळवाजुळव केली. आणि शेवटी लोकांची इच्छा मतदान करण्याची होती, कारण ते वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं, तसं या तालुक्यामध्ये पण होतं. पण ते कुणीतरी पुढे येऊन प्रत्येक गावामध्ये ते काम हातात घेऊन त्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडायला पाहिजे होती. म्हणून आम्ही थोडं करत हळूहळू शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली संघटना बांधली. आणि खरं तर ही संघटना राष्ट्रवादीचीच होती. ठीक आहे, आघाडी म्हणून शिवसेना पक्षाने जी काही मदत केली, काँग्रेस पक्षाने जी काही केली ती त्यांच्या पातळीवर त्यांनी चांगलीच मदत केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांमध्ये कार्यकर्त्यांची सुरुवातीच्या काळामध्ये वानवा होतीच. शेवटी अतुल शेठ विद्यमान आमदार आहेत आणि अनेक लोक त्यांच्या फॅमिलीशी अटॅच आहे, त्याच्यामुळे फार लगेच बाजूला कुणाला जाता येत नव्हतं. परंतु आम्ही एक पवार साहेबांचे निष्ठावान, आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांचे निष्ठावान म्हणून आम्ही भूमिका स्पष्ट घेतली आणि कोल्हे साहेबांचा प्रचार केला. आता मला एक सांगा, वल्लभशेठ बेनके साहेबांचं कर्तृत्व संपूर्ण तालुक्याला माहिती. विद्यमान आमदार यांनी सुद्धा 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. जुन्नरच्या ह्या पूर्व पट्ट्यामध्ये बेनके साहेबांना सुद्धा मानणारे कार्यकर्ते खूप आहेत. तर तुमचं सुद्धा बेनके साहेबांच्या कुटुंबाशी खूप घनिष्ठ संबंध आहे. तुम्ही मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडली का तुम्हाला काढून टाकलं हे सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जॉईंट कशी केली? खरं तर ह्या निवडणुकीमध्ये अनेक माझा मित्रपरिवार होता, कारण वातावरण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर होतं. आणि कुठंतरी आपण एका पक्षामध्ये, अनेक पक्षामध्ये, मी बीजेपी मध्ये सुद्धा माझे सगळा मित्रपरिवार आहे, शिवसेनेमध्ये आहे, भाजपात जाण्याच्या तयारीत भाजपामध्ये जाण्याच्या सुद्धा तयारीत होतो. शरद सोनवणेंना पण भेटले होते मी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना. शेवटी माणूस, मी स्वतंत्र होतो, इंडिपेंडंट होतो, मला काय कुठल्या पक्षात नाही. आणि सगळ्या तालुक्यामध्ये तर कसं तर मी तर लोकांच्या समोर भेटत होतो.
परंतु काही लोक अंधारात सुद्धा भेटतात एकामेकाला, तो प्रश्न वेगळा आहे. परंतु खरी गोष्ट अशी होती का आपल्याला पण कुठेतरी एखादा चांगला नेता मिळाला पाहिजे. शेवटी 5-25 वर्षे पुढे आपल्या राजकारण, आपण अजून तरुण वयामध्ये पुढे करिअर म्हणण्यापेक्षा आपल्याला पण ठीक आहे, आपल्याला काय लय फार हा, तर ह्या हिशोबाने आपण ही सगळ्या गोष्टी पाहत होतो. मी बीजेपीच्या सुद्धा काही वरिष्ठ नेत्यांना सुद्धा भेटून आलो होतो. त्यांचे पण आजही माझे त्या काही लोकांचे संबंध चांगले आहेत. शरददादांशी सुद्धा माझी, शरददादा त्यावेळेस एकत्र शिवसेना होती, त्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो. त्याच्यानंतर फार भेटलो नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये अनेक नेत्यांनी, ज्या माझा संघर्षाचा काळ होता 1-2-3 वर्ष, त्यामध्ये सगळ्या लोकांना मी माझ्या कामासाठी किंवा जनतेच्या कामासाठी सगळ्यांना भेटलो. त्यांनी मला मदत केली, मी त्यांना केली. हा तो पार्ट वेगळा होता. परंतु लोकसभेची जशी निवडणूक पुढे आली तसं आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये माझ्या मित्र परिवाराने आग्रह केला आणि त्यामध्ये प्रवेश केला. शेवटी आपला विचार काँग्रेस विचार आहे, म्हणजे पूर्वी काळापासून, आणि ते फार लगेच आपण बाजूला जाऊ शकत नाही. तुमच्या बेल्लेगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मागच्या पंचवार्षिकला जे अशोक घोडकेंनी तुम्हाला सरपंच करण्यासाठी प्रयत्न केले, नंतर तुम्ही दुरावले, तुमचे संबंध यांच्याशी आले, तुमचे तत्कालीन लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांच्याशी आले, नंतर जी फोडाफोडी झाली राजाभाऊंच्या निधनानंतर, त्यानंतर तुम्ही अशोक घोडकेंपासून पुन्हा दूर गेले. आता पुन्हा अशोक घोडकेंशी तुमचा घरोबा वाढलेला दिसतो. नाही, अशोक नाना आणि माझं अनेक 15-20 वर्षापासून राजकारणामध्ये आम्ही दोघे बरोबरच काम करत होतो. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये राजाभाऊ गुंजाळ गेल्यानंतर मला फक्त असं वाटायचं का ती जागा शिवसेनेची आहे, ते विद्यमान सरपंच होते, मी त्यांच्या विरोधात जरी लढलो तर राजाभाऊ मला कधी विकास कामाला अडचण करत नव्हते. मी आदरणीय अतुल शेठ असतील, पांडुरंगजी पवार साहेब असतील किंवा माझे वैयक्तिक काय अधिकारी लेवलवर जे संबंध होते, तो आपल्याला गावाने 100-200 मतांनी नाकारले, तरी पण आपण लोकांची सेवा केली पाहिजे म्हणून विकास काम आणून मी करत होतो. आणि राजाभाऊ त्याच्यामध्ये कधी हस्तक्षेप करत नव्हता. आणि 2 वर्ष राहिले होते, त्याची सहानुभूती नंतर पण वाढली असती आणि गाव पण शांत राहिलं असतं, म्हणून मी अतुल शेठला सांगायचो. पण अतुल शेठचा त्याच्यामध्ये फार रोल नव्हता. शिवसेनेचेच काही लोक 2-3, मी अतुल शेठची या गोष्टीवरती चर्चा केली, त्यावेळेस अतुल शेठ म्हणले तू म्हणतो ते मुद्दा बरोबर आहे, पण शिवसेनेचेच काही लोक माझ्याकडे आले ज्यांना फुटायचे किंवा त्यांचे काही नेते असतील बेल्लेगावामधले, ते मला भेटले. त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही. शेवटी तेच म्हणतात का बाबा ह्या व्यक्तीला आपल्याला सरपंच केलं पाहिजे, आणि त्यांच्या पातळीवर त्यांनी केलं. मी काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही केला. आमच्या पार्टीमध्ये मी जेव्हा सरपंच पदाला उभं होतो तेव्हा 7 आमचे निवडून आले होते, 1 अपक्ष निवडून आला होता. मी कुणालाही म्हणलो नाही का बाबा त्यांच्या विरोधात मतदान करा, पण ती सिच्युएशन तशी होती, त्याच्यामुळे मी आलिप्त होतो. त्यावेळेस बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणी मदत केली, कोणी कसा विरोध केला, हे सगळ्यांनी पाहिलेलं तुमच्या वडिलांना. मग ती सगळी मंडळी सोबत. आता विषय बाजार समितीचा वेगळा होता, तिसरी वेळ आमच्या वडिलांची होती. खरं तर बाजार समितीला माझ्या वडिलांना मला किंवा त्यांना पण उभं राहायचं नव्हतं, पण आदरणीय संजय काळे साहेबांना त्यांचा शब्द दिला होता आधी 6 महिने, तो मला माहित नव्हता. तर जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस मी त्यांना, घरामध्ये आमची चर्चा झाली, त्यावेळेस म्हणलं आता ठीक आहे, तुमचं वयामानानुसार आपण थांबूया आणि प्रत्येक वेळेस आपणच पाहिजे अशी काही गोष्ट नसायला पाहिजे. पण खरं तर वाणी साहेब वडिलांनी शब्द संजय काळे साहेबांना दिला, हा मला 6 महिन्यानंतर कळाला. काळे साहेबांनी वडिलांना दिला? हो, म्हणजे एकामेकाचा शब्द झाला असेल ना. काळे साहेब म्हणले मला धोंडेवर शेठ तुम्हाला मला पॅनलमध्ये घ्यायचंय, ठीक आहे, मागल्या वेळेस काही चुका झाल्या असतील, आपण परत एकत्र येऊ आणि पुढे जाऊ. तर त्यांनी एकामेकाचा काही शब्द झाला असेल तो मला वडिलांनी घरी सांगितला, आणि त्याच्यानंतर मी म्हणलं चला आता वडिलांनी शब्द गेला तर त्यांचा शब्द मोडता नाही आला पाहिजे आपल्याला, म्हणून त्या प्रक्रियेत पुढे गेलो. खरं तर त्यावेळेस एनटीची जागा नव्हती वाणी साहेब. ती नंतर जेव्हा वडिलांना मला असं वाटलं का आता ओपनच्या जागेवर उभं करायची अशी काळे साहेबांची इच्छा होती, एसटीची जागा बदलली होती. परंतु आधीच्या 2 निवडणुका आमच्या एनटीच्या जागेवर झाल्या होत्या. मी म्हटलं आपण फार लगेच अतिक्रमण कुठल्या जागेवरती करायला नाही पाहिजे, कारण एक ओबीसी जागा होती, एक एससीची जागा होती, परत एसटी, म्हणजे एकाच याच्यामध्ये 3-3 जागा राखीव जर असेल, परत महिला 2, तर तो ओपन समाजावरती किंवा ओपनच्या जागेवरती तो अन्याय होऊ शकतो. म्हणून मग ते पाठीमागचा जो माझा काय राजकीय अनुभव होता, मला त्यावेळेस बीजेपीचे सुद्धा काही लोकांनी मदत केली, अनेक लोकांनी त्यावेळेस. तर आता शेवटी ज्यांनी मदत केली त्यांचं नाव आपण घेतलंच पाहिजे, अशा लोकांनी मदत केली. मी तो सगळा बायोडाटा घेऊन आदरणीय आमचे काही नेते होते त्यावेळेस, त्यांचे नाव नाही घ्यायचे मला, पण मला कलेक्टर साहेबांनी आणि DDR साहेबांनी त्यावेळेस मदत केली आणि एनटीची जागा परत जिवंत केली. आणि त्यानंतर सुद्धा मी आदरणीय पांडुरंगजी पवार साहेबांनी जेव्हा मला विचारलं की बाबा काय म्हणजे बाबा काय चाललंय काय नाही, म्हणलं साहेब जागा गेली होती, शेवटी ही भटक्या विमुक्तची जागा आहे, ती परत आली आहे, तुम्ही जो कोण उमेदवार द्याल तो आम्हाला मानेल. आणि त्यावेळेस पांडुरंगजी पवार साहेब म्हणले नाही ती जागा आता तू आणली, परत तू प्रयत्न केलाय तर धोंडेवर शेठलाच आपल्याला तिथं पाठवायचं. परंतु काही आता गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही, घडल्या राजकारणामध्ये घडून गेला, थोडंफार विसरून जायचं. पुढे बऱ्याचशा गोष्टी ज्यावेळेस नदीला पूर येतो बरंचसं काही वाहून जातं. आता राजकारणामध्ये स्वतः तसंच झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली, सुरुवातीला वातावरण गरम होतं, अजित पवार पहाटे गेले, तिकडे शपथविधी केला, परत इकडे आले पवार साहेबांनी, त्यांना पुन्हा इकडे उपमुख्यमंत्री केलं. आता अजित पवार 40 आमदारांना घेऊन तिकडे गेले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं आपण पाहिलेलं आहे. अजित पवारांना पण मोठा फटका बसला,
एकच जागा त्यांना अवघी लोकसभेची मिळाली. त्यांचे प्रदेशाध्यक्ष फक्त निवडून आले. पुणे जिल्ह्यामध्ये त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा मिळवता आली नाही. दुर्दैवाने त्यांच्या पत्नी पण अपयशी ठरल्या, पराभूत झाल्या. राज्यसभेवर त्यांना घ्यावं लागलं. आता काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत असं बोललं जातं. तुमचे आणि बेनके कुटुंबाचे संबंध अतिशय जुने आणि घनिष्ठ आहेत. विद्यमान आमदार अतुल बेनके यांना आमदार करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे जंगजंग प्रयत्न केले याचे आम्ही पण साक्षीदार आहेत. सुरुवातीला तुमचे असलेले प्रयत्न आता काही प्रमाणात तुमच्यातला जो दुरावा होता तो कमी झाला का आहे असाच आहे? नाही, दुरावा म्हणजे थोडासा आमचा स्वभाव मानी स्वभावाचा, आम्ही करारी स्वभाव आहे. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला नाहीच ऍडजस्ट करायचं, नाही करायचं. शेवटी पण राजकारणामध्ये अनेक गोष्टी आपल्याला जर पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागे येऊन आपण सुद्धा ठीक आहे असं काही घडलं असेल अतुल शेट आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण झाला, पण आमचे डायलॉग कधी थांबले नव्हते. आम्ही एकामेकाबरोबर बोलायचो, समोर आल्यावर बोलायचो, किंवा काही काम असेल एकामेकाचं तर फोन करायचो. असं काही फार लय त्यांच्याबरोबर माझा कुठं वाद झाला असं काय नाही. राग एखाद्या गोष्टीचा होता. समजा होता 4 कार्यकर्ते आहे बेनके साहेबांचे, अतुल शेटचे, आणि ते 4 कार्यकर्ते त्यांचे एकदम जवळचे, आणि ते जेव्हा माझ्या विरोधात जातात तर माणसाला साहजिकच वाटतं की याच्या पाठी मग अतुल शेटचा पण हात आहे का काय. तो राग होता, तो काही अंशी माझा दूर पण झालाय. पण ठीक आहे, जे झालं ते गेलं. त्याच्यामध्ये फार लई चर्चा करण्याचा काही मुद्दा नाही. शेवटी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन पुढेच जायचं. मागच्या लोकसभा निवडणुकीला अमोल आणि अतुलची जोडी सगळ्यांनी पाहिली. या लोकसभेला ती जोडी विस्कटली. आता पुन्हा लोकांची अशी चर्चा होते की बाबा आम्ही लोकसभेला कोल्हे साहेबांना मतदान केलं, विधानसभेला आम्ही अतुल बेनके यांनाच मतदान करणार, अशी पण चर्चा होते की बाबा पवार साहेबांसोबत बेनके साहेबांनी यावं आणि कोल्हेंनी सुद्धा बेनकेंना मदत करावी. अमोल आणि अतुलची जोडी पुन्हा जुन्नरकरांना पाहायला मिळावी. तुम्ही बेनके साहेबांचे शुभचिंतक राहिलेला आहात, कोल्हे साहेबांचे जवळचे कार्यकर्ते आहात, पवार साहेबांचे निष्ठावंत सहकारी आहात. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी तर खरं तर आता आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहे. जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदावरती मी काम करतोय. मी फार काय याच्यामध्ये बोलणार नाही, पण तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने ठीक आहे, अमोल कोल्हे साहेबांच्या विरोधामध्ये अजितदादाच्या गटामध्ये अतुल शेट होते. शेवटी ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहिले, अजितदादाशी प्रामाणिक राहिले, त्यांच्या उमेदवाराशी प्रामाणिक राहिले. काही गोष्टी झाल्या असतील राजकारणामध्ये. ठीक आहे, आता उद्या पवार साहेबांनी अतुल शेटला जर स्वीकारलं, म्हणजे अतुल शेट त्यांचं काय बोलणं चाललं असेल मला माहित नाही, किंवा ते भेटले असेल, बेनकेंनी प्रयत्न करावेत का आणि पवार साहेबांनी त्यांना ऍक्सेप्ट करावं का? कारण बेनके कुटुंबाचे आणि पवार साहेबांचे संबंध सुद्धा गेले अनेक दिवसांचे आहेत. ज्यावेळेस पवार साहेबांची यस काँग्रेस होती त्यावेळेस पक्ष वाढवायला सुद्धा माजी आमदार वल्लभ शेट्टी खूप मदत पण केली. शेवटी वाणी साहेब, बेनके आणि पवार एकच आहे. म्हणजे असं आम्ही लहानपणापासून जे पाहतोय, जसं बाबा बेनके आणि पिंगट एकत्र आहे. म्हणजे आम्ही पण काही गोष्टी झाल्या तर आमचं वडील किंवा आम्ही कुठं राजकारणामध्ये हे कुणाचे माणसं, हे वल्लभ शेठचे माणसं असे लोक म्हणायचे. आणि वल्लभ शेठ कुणाचे तर पवार साहेबांचे. म्हणजे पवार साहेबांवरती काय राजकारणामध्ये जेव्हा संघर्षाची वेळ आली असेल तेव्हा बेनके साहेबांनी नक्कीच त्यांना मदत केली. आजही विद्यमान आमदार अतुल बेनके पवार साहेबांच्या विरोधामध्ये असं कधी बरं शब्द काढत नाही. लोकसभेला अमोल कोल्हेंच्या विरोधात जे काही बोलले ते अनपार्लमेंटली काही बोलले नाही. ठीक आहे, तो राजकारणाचा भाग होता. निवडणुकीमध्ये एकमेकावरती आरोप प्रत्यारोप चालत राहतात. शेवटी मैत्री प्रत्येक, आता अतुल शेठ आणि डॉक्टर कोल्हेंची पण मैत्री चांगली आहे. अतुल शेठ आणि सत्यशील दादांची पण मैत्री चांगली आहे. आणि आता तर लोकांनी एका व्यासपीठावरती आशाताई, शरद दादा, अतुल शेठ एकत्र शिवाजी दादाचा प्रचार करतो. आणि आता जर विधानसभा लागली तर हे सगळे वेगवेगळे लागणार आहेत, वेगवेगळे होणार आहेत. शेवटी प्रत्येकाची स्वतःची निवडणूक असेल तेव्हा माणूस स्वार्थी होतो, आणि दुसऱ्याची निवडणूक असेल तर चला आपण समाजाबरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं, असा प्रश्न असतो. माझा प्रश्न थेट होता की विद्यमान आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत आहेत. उद्या त्यांनी पवार साहेबांसोबत यावं का? पवार साहेबांनी त्यांना स्वीकारावं का? आणि पवार साहेबांनी जर त्यांना सोबत घेतलं तर तालुक्यातलं चित्र काय पाहायला मिळेल? वाणी साहेब, खरं तर मी 1 वर्षापासून, म्हणजे याच्यामध्ये थोडासा वेगळा विषय घेतो. 1 वर्षापासून मी विधानसभेची महिलेला उमेदवारी मिळावा म्हणून त्यावेळेस मी मी येणार आहे नाही का, त्याचा एक किनार सांगतो. तर असे अनेक लोक इच्छुक उमेदवार आता महाविकास आघाडीमध्ये आहे. मी महाविकास आघाडीबद्दल काही जास्त बोलणार नाही, कारण ते वरिष्ठ नेते त्याबद्दल बोलतील. मी माझ्या पक्षाचं बोलू शकतो, कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो पक्ष हा आज नाही म्हटलं तरी जुन्नर तालुक्यामध्ये ह्यामध्ये सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आदरणीय 90% कार्यकर्ते हे बेनके साहेबांचे कार्यकर्ते. आणि मग कार्यकर्त्यांना काय वाटते, उद्या भविष्यात कधी समजा शिवसेना वेगळी लढली, काँग्रेस वेगळं लढलं आणि राष्ट्रवादी घेण्यापेक्षा बेनकेंनी इकडे यावं, तर मग हे दोन्ही राष्ट्रवादी जेव्हा एक होतील आणि त्यावेळेस मग आपल्याला अडचण निर्माण नाही होणार. शेवटी आमदार होऊन जाणार आहे, खासदार होऊन जाणार आहे. पण प्रत्येक कार्यकर्त्याची काहीतरी इच्छा असते का मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, मला पंचायत समिती सदस्य व्हायचं, मला मार्केट कमिटीला जायचंय, कुठं खरेदी विक्री संघाला जायचंय, अनेक राजकीय किंवा पक्षाची काय पदं घ्यायची. मग कार्यकर्त्यावर वेळ येते तेव्हा संघटना एक पाहिजे. आमचं आज पण मत आहे
म्हणजे अजितदादा आणि शरदचंद्रजी पवार साहेब आपण एवढ्या वरिष्ठ लेवलवरती नाही बोललं पाहिजे, पण भविष्याच्या दृष्टीने ठीक आहे, चुका एकामेकाला पदरात घ्यायचं नाही, शेवटी त्यांचं घर एक आहे, त्यांच्या घराबद्दल आपण काही बोलू शकत नाही, पण एकत्रच आलं पाहिजे सगळ्यांनी. उद्या अतुल शेठ निवडणूक लढतील नाही लढतील हा नंतरचा पार्ट आहे, पण दोन्ही राष्ट्रवादी जुन्नर तालुक्यातल्या ह्या एक झाल्या पाहिजे भविष्याच्या दृष्टीने. अतुल बेनके यांचं 5 वर्षाचा परफॉर्मन्स असा आहे. नाही, कामाच्या बद्दल मी त्यांच्यावर काही बोलू शकत नाही, कारण सुरुवातीच्या नाराजीचं काम चालू नाही ते सांगतो ना, सुरुवातीच्या 2-3 वर्ष मी जेव्हा त्यांच्या बरोबर होतो, नंतर 2 वर्ष बाजूला गेलो, तर प्रचंड कामाच्या बाबतीत काहीच नाही. कारण मी बेल्ले गावामध्ये मी जिल्हा परिषदेमध्ये मिसेस पंचायत समिती सदस्य असल्यापासून सगळ्या प्रशासनामध्ये मी काम केलेलं आहे, वैयक्तिक पातळीवर सुद्धा कामं आणलेत आणि अनेक नेत्यांकडून कसे काम आणायचे काय करायचं त्याचा अनुभव मला आहे. अतुल शेट्टी कुठल्याच कामाला कधी विरोध नाही केला. म्हणजे आता आमचं स्मशानभूमी परिसर आहे, आज जवळजवळ तिथे 1.5 कोटी रुपये त्यांनी खर्च केलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही गावामध्ये आमच्या बेल्ले आणि पंचक्रोशीमध्ये 90% कामं त्यांचे. कामाच्या बाबतीत मी कधीही त्यांच्यावर बोलू शकत नाही. आणि आजीदादाकडे गेल्यानंतर सुद्धा कामाचा झपाटा त्यांचा वाढलेला आहे. शेवटी त्यांचा काहीतरी स्वार्थ असेल, शेवटी त्यांनी 5 वर्ष लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. त्यांना पण वाटत असेल का ठीक आहे, पवार साहेबांबरोबर आपण गेलो तर ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं राहून जाईल. पुढची निवडणूक असेल त्यावेळेस परत पवार साहेबांकडे जायचं का नाही जायचं हा नंतरचा विषय आहे, पण ज्या 5 वर्षासाठी आपल्याला निवडून दिले शेवटी विकास कामासाठीच निवडून दिले ना. जनतेने तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि काही योजना तालुक्यामध्ये आल्या हाच विकासाचा धागा पकडून विद्यमान आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत गेले. त्याच्या अनुषंगाने निधी मोठ्या प्रमाणात आणला. समजा विधानसभेला ते पुन्हा माघारी फिरले तर मित्र म्हणून तुम्ही सोबत असाल का, किंवा जर माघारी फिरले नाही तरी मित्राच्या मदतीला प्रदीप इंगड जाणार का? नाही, प्रश्न असा आहे वाणी साहेब, पहिली गोष्ट एकच आहे का माझा आग्रह काय असेल, तुम्हाला जर विधानसभा लढायची तर तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीतून लढा. कारण तिकडे जेवढे तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत तेवढे कष्ट इकडे घेता नाही येणार, कारण हा तुमचेच कार्यकर्ते आहेत. ठीक आहे, आज दुरावले असतील. माझा एक साधा प्रश्न आहे वाणी साहेब, ह्या तालुक्यामध्ये आता अतुल शेठ आमदार असताना किंवा आमदार नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही पदाधिकारी तालुक्यामध्ये झालेत यांना सगळ्यांना पदाधिकारी करण्यासाठी अतुल शेठ आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी प्रयत्न केला. मग तुम्ही मला सांगा वाणी साहेब, समजा पांडुरंगजी पवार साहेब यांना तिकीट कोणी दिलं? वरून तिकीट येत नाही. इकडे शरदरावजी लेंडे साहेब त्यांना तिकीट कोणी दिलं? अंकुश आमले आहेत, मोहित डामले आहेत, किंवा त्यांनी जेडपीला काही पद पण दिली. आजची कंडिशन काय माहिती का, प्रत्येकाला वाटतंय का मला आमदार व्हायचं आणि मग पवार साहेबांनी आता तालुक्यामध्ये 50,000चं मताधिक्य आणि ह्या हायवेवरती आपण आमदार होऊ शकतो, तशी परिस्थिती नाही. आमचा स्वभाव थोडा स्पष्ट आहे, आम्ही स्पष्ट बोलतो. मग जर तुम्ही आज बेनके साहेबांना अतुल शेट्टी पवार साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे, तुम्ही त्यांची हे पाहताय तपासताय का पवार साहेबांना त्यांनी सोडायला नव्हतं पाहिजे. शिकवताना आपण निवडून येऊ का याचा विचार करत नाही. मग तुम्ही बेनके साहेबांना सोडून काय केले? ठीक आहे ना, राजकारणामध्ये तुम्हाला तर मोठं सर्वसामान्य जनता पवार साहेबांबरोबर आहे, पण मला पद कुणी दिले? अतुल शेट्टी दिले. मग मी अतुल शेट्टीला सोडून काय गेलो? किंवा सामूहिक निर्णय का नाही घेतला? आत्मचिंतन करायला पाहिजे. प्रत्येकाने आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि विधानसभेची निवडणूक वाणी साहेब ही तालुक्याची निवडणूक आहे, इतकी सोपी निवडणूक नाही. एका गटाचा जिल्हा परिषद सदस्य तो त्या गटामध्ये लोकप्रिय असतो, कारण काही विकास कामं त्याच्या माध्यमातून तो पोहोचलेला असतो आणि त्याचं काम त्या गटामध्ये चांगलं असतं. आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज मोहित डामाले त्यांचं काम चांगलं, त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये अंकुश शेठचं काम चांगलं आहे, शरदराव लेंडे साहेबांचं काम चांगलं आहे. म्हणजे आता हे 3 सदस्य पवार साहेबांबरोबर जिल्हा परिषद गटापुरतो, बाकी तालुका पाहिलं तर तसं मग शरदराव लेंडे साहेबांनी खूप वर्ष बेनके साहेबांबरोबर काम केलं, त्यांची पण खूप इच्छा आहे आमदार होण्याची. ठीक आहे, पवार साहेबांनी काही निर्णय घेतला त्यांच्या बाबतीत, किंवा उद्या ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोल्हे साहेब सुद्धा आज तालुक्याचे भूमिपुत्र आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करणारच ना. शेवटी राजकारणाच्या दृष्टीने कुणाला आपण तिकीट दिलं पाहिजे, कुणाला नाही दिलं पाहिजे, ह्या गोष्टीमध्ये ते हस्तक्षेप करतील. परंतु जर जनतेचा होरा असेल का बुवा ठीक आहे झालं गेलं विसरून जाऊन अतुल शेठ जर इकडे येत असेल आणि आपल्याला पुन्हा जुने दिवस नव्याने आपल्याला सुरुवात करायची असेल तर जुळू शकते, इतकी काही अडचण येणार नाही. अतुल शेठच्या बाबतीत येणार नाही. अतुल शेठ इकडे तर शुअर आमदार होऊ शकतात, विजयाची खात्री 100%. आणि तिकडला जरी लढले ते तर निवडणूक संघर्षाची जे तालुक्यामध्ये अनेक उमेदवार उभे राहणार आहे तर त्यांना तिकडे संघर्ष जास्त आहे. कारण तालुक्यात नाही, इकडे सहज विजय तालुक्यातच नाही, राज्यामध्ये अजितदादांवरती जी थोडक्यात म्हणजे जर अतुल बेनके शरद पवारांकडे आले तो विजय सहज. हो 100%. अजित पवारांकडे राहिले तर संघर्ष करून पुढे काय होईल माहित नाही. हा मग तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते कसे व्हायचे आहेत, समजा इकडं पवार साहेबांच्या गटात राहायचं
आणि मदत अतुल शेटला करायची तिकडून लढली तर असं नाही असं होणार. होत नाही, बरोबर आहे. ते शेवटी मग काय होतं, आपली पण एक स्वतःची इमेज आहे आणि ते जपण्याचं काम करणार आपण. कारण आणि इकडे पण महाविकास आघाडीने जे आता अमोल कोल्हे साहेबांना जे निवडणुकीत मदत केली ती वाखाणण्याजोगी म्हणजे शिवसेना पक्ष असेल, काँग्रेसचे काही लोक असतील, यांनी चांगली मदत केली. वाणी साहेब आता साधारण 51,000 मताचं जुन्नर तालुक्याचे लीड आहे. त्यांनी फक्त एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाही ना, सर्वसामान्य लोक आहे आणि अनेक गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये. संविधान बदल असेल, आदिवासी लोकांनी चांगलं मतदान केलं, दलित समाजाने मतदान केलं, मुस्लिम बांधवांनी चांगलं मतदान केलं. हे मताचे गठ्ठे झाले ना. पण आजही तुम्ही पहा पुढच्या निवडणुकीमध्ये, आता ती गोष्ट लोकसभेची होती, त्याचे विषय वेगळे होते, ते देश पातळीच्या गोष्टी होत्या. आता हे तालुका पातळीवर येणारे, राज्य पातळीवर येणारे आणि खाली जेव्हा निवडणूक येते तेव्हा अटॅचमेंट कोणाची कुठे ते पाहणार ना. आता काही शरददादा समर्थकांनी सुद्धा अमोल कोल्हे साहेबांना मतदान केलं. त्यांना पण वाटतंय की आपण तुतारीतून उभं राहिलो तर आपण 100% निवडून येऊ शकतो. उद्या पवार साहेबांनी काही निर्णय घेतला तर आमच्यासारखे कार्यकर्ते जे अनेक कार्यकर्ते असं म्हणतात की आम्ही लोकसभेला कोल्हेंचं काम केलं, आता विधानसभेला बेनकेंचं काम करणार. आता हे जे आता मी स्वतः पवार साहेबांच्या पक्षाचा पदाधिकारी, हे मी नाही बोलत, पण माझ्या आजूबाजूचे लोक पण म्हणतात ए बाबा तुझं त्यावेळेस ऐकलं नाही मी, आता तू काय बोलू नको. किंवा वाणी साहेब तुम्हाला खरं सांगतो, काही संघर्ष होण्यापेक्षा काय म्हणतो तुम्ही, काही लोकांना आम्ही असं पण सांगितलं आता ही लोकसभा आहे, लोकसभेला तुम्ही इकडे मतदान करा आणि विधानसभेला तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आज तरी आमची शेवटी तो राजकारणाचा तो वेळ असतो 8-15 दिवस, त्या गोष्टी आम्ही केल्या. भविष्यात तुम्हाला सुद्धा मतदारांना सांगताना ही अडचण पण होणार आहे. त्याविषयी अतुल बेनके जर पवार साहेबांकडे आले सोन्यावर डोळे 100% होणार. कारण आजची परिस्थिती अशी जुन्नर तालुक्यामध्ये अतुल शेटने काही लोक राजकारणामध्ये दुखावतातच. म्हणजे एखादा प्रदीप पिंगडला जवळ आहे आणि प्रदीप पिंगडच्या गावामध्ये एखादा त्याचा विरोधक आहे, तो नाराज अतुल शेटवर होतो, नाही याला लई गाडी देऊन फिरताय. हे राजकारणामध्ये चालू राहतं, सगळीकडे असते. त्याच्यामुळे फार त्या खालच्या गोष्टीमध्ये जायचं नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या पत्नी विधानसभेसाठी इच्छुक होते, तुम्ही ते नेहमी होते नाही आहे अजून पण आहे. त्याचं कारण सांगतो वाणी साहेब, तुम्ही तर पदाधिकारी आहेत शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे. इच्छुक असणं गैर नाही वाणी साहेब. समजा जुन्नर तालुक्यामध्ये आता ह्या तिकिटावरून खूप गदारोळ झाला आणि एक महिला संघटना आहे, महिलांनी सगळ्यांनी ती नावाची शिफारस केली आणि इच्छुका नसावं आपण. त्यांनी पण वर्षा पिंगड यांनी 5 वर्ष पंचायत समितीमध्ये चांगलं काम केले, तालुका सगळा माहिती आहे. वडील मार्केट कमिटीला आणि वल्लभशेठ बेनके साहेबांबरोबर त्यांनी आणि 40 वर्ष राजकारणामध्ये काम केले. प्रत्येक कुटुंबात ओळख आमची निर्माण आहे तालुक्यामध्ये. ठीक आहे आम्ही फार नौके आहेत, तालुक्यात आम्हाला कोणी ओळखत नाही आणि मग हे उठले तर सुटले, पण ठीक आहे राजकारणामध्ये काही ब्रँड आहे 100% आहे ना. आणि त्यांच्या पाठीमागे मी पण 20-25 वर्ष राजकारणामध्ये काम करतोय. आणि वाणी साहेब आम्ही पण 2 पावलं जी तीव्रता आमची तिकीट मागण्याची होती ती कमी केली. शेवटी कोल्हे साहेब इथं नाही म्हणलं तरी खासदार आहेत आणि काही जातीय समीकरण पण निर्माण केले जातात राजकारणामध्ये. आणि आम्ही एक ओबीसी समाजामधले घटक आहोत. मी जातपात मानणारा माणूस नाही, पण जेव्हा थोडंसं येतं खाली त्यावेळी संघर्ष होतो. त्याच्यापेक्षा आपलं थोडंसं 2 पावलं मागं ठेवून आपण त्या प्रक्रियेमध्ये राहायचं. शेवटचा प्रश्न, आमदार अतुल बेनके यांना 2019ला आमदार करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा राहिलेला, खारीचा नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या मित्राला सल्ला काय? नाही सल्ला देणे पण मी त्यांना, कारण ते आता सध्या आमदार आहेत. त्यांचं वय जास्त का तुमचं जास्त? आम्ही समवयस्क आहे. मग आता मित्राला सल्ला द्यायला अडचण काय? नाही सल्ला दिला तर त्यांनी ऐकला पाहिजे पहिली गोष्ट. प्रश्न आहे आपलं काय? आणि नाही उगाच सल्ला द्यायचा आणि त्यांनी नाही ऐकायचं असं नको. तो त्यांचा प्रश्न आहे. आपलं एक कॉमन मत माणसाने मांडावं, ऐकायचं नाही ऐकायचं त्यांनी ठरवायचं. नाही खरं तर त्यांनी म्हणजे आमचा जो मित्र परिवार आहे तालुक्यामध्ये असेल, गावामध्ये असेल किंवा ह्या जिल्हा परिषद गटामध्ये असेल, प्रत्येकाला काय वाटतं माहिती का, आपली अटॅचमेंट त्या फॅमिलीशी आहे. आणि मग उगाच आपण कधी त्यांच्या विरोधात गेलो नाही. आमच्या गावामध्ये किंवा ह्या पंचकृषीमध्ये असे काही घराणे आहेत, त्याच्यामध्ये आमचं एक घर आहे का बेनके फॅमिलीच्या आजपर्यंत आम्ही विरोधात कधीच गेलो नाही कुठल्याच निवडणुकीत. आणि मग आता पवार साहेबांकडे गेलो, दुसऱ्याला तिकीट दिलं तर मग परत त्या फॅमिलीशी आपली अटॅचमेंट आहे, त्यांच्या विरोधात काम करताना ते मनाला कुठं रोखरोख लागणार आहे. त्यापेक्षा तुम्ही इकडे या, इकडे 100% निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते पहिले तुमच्या फळीमध्ये होते, काही दुरावले असतील त्यांना सगळ्यांना बरोबर घ्या. तुमचे वैयक्तिक काही संघर्ष झाला नाही, राजकारणामध्ये संघर्ष झाले असतील तर ते मिटतात. पण शेवटी उद्या अजित पवार साहेब आणि पवार साहेब हे सुद्धा एकत्र येऊ शकतात, काही सांगू शकत नाही आपण. राजकारणामध्ये काही पण घडते. त्याच्यापेक्षा आताच वेळ आहे, अजून 2-3 महिने विधानसभेला आहे. आणि ते म्हणण्यापेक्षा आमच्या पण अनेक कार्यकर्त्यांचं असं मत आहे, म्हणजे आता काही लोक तुमच्या समोर बोलतात पण काही लोक बोलत नाही, पण ते काय म्हणतात अतुल शेटने इकडे आलं पाहिजे. कार्यकर्त्यांचा आग्रह मोठ्या प्रमाणात आहे, खूप कार्यकर्त्यांचा आहे. म्हणजे आता लोकसभेमध्ये पण आम्ही अनुभवलो ना. ठीक आहे आता जे पारंपरिक विरोधक आहेत त्यांचे ते नाही बोलू शकत. आघाडीमध्ये पण पारंपरिक विरोधक अतुल शेटचे आहेत, कारण ते त्यांच्याशी जुळून नाही घेत.
राजकारणात व प्रत्येकाला वाटतंय आमदार व्हावं, पण आमचं असं मत आहे वैयक्तिक, मी आघाडी म्हणून किंवा पक्ष म्हणून बोलत नाही आता, पण एक वैयक्तिक मित्र म्हणून त्यांना सांगूशी वाटतं तुमच्या माध्यमातून. अजून तर काही माझा फार त्यांच्याशी संपर्क नाही किंवा असं काय नाही, पण त्यांनी इकडे 100% आलं पाहिजे. यावा नाही, 100% इकडे आलं पाहिजे. इकडे आले तर 100% ते आमदार होते. यावं आलंच पाहिजे म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे मी नुसतं म्हणलो अतुल शेट्टी इकडे आलं पाहिजे असं मित्र आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. अच्छा. इकडे ते यावा म्हणजे याचा अर्थ काय, इकडे आले तर ठीक होईल असं नाही, ते आलं. हा म्हणजे एक मित्र म्हणून पवार साहेबांकडेच या, तिकडेच या, सगळ्यांना सोयीस्कर होईल. कार्यकर्त्यांना होईल, नेत्यांना होईल आणि सगळ्यांनाच होईल. उद्या निवडणूक लढवायची नाही लढवायची ते सगळं सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. परंतु इकडे आले तर 100% खात्रीने आमदार होतील. आणि पवार साहेब आणि बेनके फॅमिली यांचे रिलेशन काय आहेत हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. ते पडद्यावरती आता आपण काही बोलू नाही शकत, पण अंतर्गत सुद्धा काही हालचाली त्यांच्या चालू असतील. आता मध्यंतरीत विधानसभा भवनामध्ये काही राष्ट्रवादीचे आमदार भेटले. आता सगळ्यांना असं वाटलं त्याच्यामध्ये अतुल शेठ पण असतील. आता पडद्यामागे भेटलेत का नाही भेटले ते आम्हाला माहित नाही काही, पण शेवटी संपर्क सगळ्यांचा आहे आणि त्यानुसार पवार वगैरे त्यांचे संबंध चांगले आहेत, सगळ्यांचे संबंध चांगले, दिवाळीत एकमेकाला भेटतात. पण शेवटी कौटुंबिक संबंध जेव्हा येतात तेव्हा राजकारण बाजूला ठेवायचं असतं आणि त्यांचे संबंध चांगले त्याच्यामुळं जुळू शकतं त्यांचं, इकडं काही अडचण येणार नाही. फक्त आता थोडीशी अडचण लोकसभेची त्यांना येऊ शकते. म्हणजे काय, कार्यकर्त्यांचे नाही येणार, पण कोल्हे साहेब आता ह्या तालुक्याचे भूमिपुत्र आहे आणि विद्यमान खासदार आहेत. थोडंसं त्यांचं जुळलं तर खाली कार्यकर्त्यांना काही अडचण निर्माण नाही होणार आणि राजकारणात काही पण होते. भविष्याच्या दृष्टीने ते एकमेकाशी जुळून घेतलं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अधिकच चांगलं होईल आणि मन मोकळ्याने झालं तर अजून चांगलं. फार संघर्ष करायचा अनेक लोकांना. आता काय होते, मी अजून कोल्हे साहेबांना विचारलं नाही साहेब आम्हाला तिकीट मिळेल का नाही. आता काही दिवसामध्ये आम्ही त्यांना भेटणार आहे, भाऊ साहेब आम्ही काय करू. तर मला पण माहिती शेवटी आज ते नेते तालुक्यामध्ये आज 7-10 लोक इच्छुक आहेत. ते प्रत्येकाला म्हणणार ना बाबा जा तुम्ही जनतेमध्ये लोकांना भेटा आणि पहा अंदाज घ्या सर्वे. हा पण आता काहींना काय वाटतं माहितीये का, नाही मी त्यांना भेटलोय आणि त्यांनी मला सांगितलं जा, म्हणजे ते काय सांगतात. शेवटी राजकारणामध्ये सगळे मला काय म्हणायचं, आता आमचे मुळीशेठ ढमाले आहेत किंवा शरदराव लेंडे साहेब आहेत, हे दोन किंवा तुषारभाऊ थोरात पण खूप 3 वेळा तिकीट मागितलं वाणी साहेब. शेवटी प्रत्येकाला वाटतं ना आमदार व्हावं. कुणी कोणाला काही सांगत नसतं राजकारणामध्ये. आपण आपलं स्थान निर्माण करायचं असतं, लोकांमध्ये जायचं, लोकांना वाटलं की बाबा हा माणूस योग्य आहे, त्याचं वातावरण निर्मिती होईल आणि त्यावेळेस पक्ष संघटना, नेते, खासदार साहेब ह्या सगळ्या गोष्टी, पण नेत्यांच्या आडून किंवा त्यांना म्हणजे लोकांना सांगायचं नाही गृहीत धरून किंवा नाही मला कामाला लागायला सांगितलं मी असं करतो तसं, त्याच्यामुळं वातावरण जरा थोडंसं गडूळ होण्याचे चिन्ह दिसत आहेत. आम्हाला पण वाटतं ना, आता आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या याच्यामध्ये समजा उद्या अतुल शेठ नाहीच आले इकडं, तर त्यावेळेस आम्हाला पण वाटणार ना का आपल्या पक्षाचं पण या तालुक्यामध्ये आमदार झाला पाहिजे. पण तशी परिस्थिती आता वाणी साहेब इतकी फार ह्या विद्यमान आमदारांना क्रॉस करून जाऊन का मी चितपट करू शकतो. समजा मी माझी मिसेस इच्छुक आहे आणि मला असं वाटतंय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला जर तिकीट दिलं तर मी निवडून येईन, पण समोर जर अतुल शेठ बेनके असेल तर ते तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. इतकी सोपी गोष्ट नाही काय किंवा आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे की आपण त्यांना पुरे पडू शकतो, अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचं स्थान काय किंवा आपली उंची काय यानुसार राजकारणात चाललं पाहिजे. आता लोक काय म्हणतात, नाही आर आबा इकडे निलेश, प्रत्येकाचं हे वेगळं असतं. म्हणजे सगळे निलेश लंके नाही होऊ शकत, कॉपी नाही करू शकत आपण. म्हणजे प्रदीप पिंगळचीच प्रतिमा निर्माण करू शकतो, कॉपी नाही करू शकत राजकारणामध्ये. म्हणजे असं फक्त म्हणजे प्रत्येकाने थोडं जरा शांत थांबून वेळेला योग्य निर्णय सगळा होईल. पक्ष संघटना किंवा आदरणीय पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो आमच्या सारख्याला तरी मान्य असेल, भले उमेदवार कुणी असो. पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्याचबरोबर विद्यमान आमदार अतुल बेनके माझे जरी मित्र असले तरी ते अजित पवारांच्या गटामध्ये गेलेले आहेत. ते इकडे आले तर आम्हाला निवडणूक अधिक सोपं जाईल. कारण ज्यावेळेस लोकसभेला आम्ही मतं मागायला जायचो त्यावेळेस कार्यकर्ते म्हणायचे की प्रदीपजी आम्ही तुमचं ऐकून खासदार साहेबांना मतदान करतोय, पण विधानसभेला आम्हाला काही सांगू नका. आणि विधानसभेला जर अतुल शेठ इकडे आले नाही तर मग आमची पण गोची होईल. आम्ही बेनके कुटुंबाशी आमचे संबंध जुने चांगले राहिलेले आहेत, त्यामुळे निवडणुकीला जर बेनके साहेब वेगळे राहिले तर त्या सुद्धा अडचणी होऊ शकतात. विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याशी जुळून घेतलं आणि पवार साहेबांनी जर अतुल बेनकेंना हिरवा कंदील दाखवला तर अतुल बेनके पवार साहेबांच्या माध्यमातून आमदार सहज होऊ शकतात. आमदार अतुल बेनके आपण काय करायचं हा प्रश्न तुमचा आहे. या तालुक्यामध्ये माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांना मानणारे कार्यकर्ते प्रचंड आहेत. त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेबांचा या तालुक्यावर मोठ्या विचारांचा पगडा आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. जर अजित पवार साहेबांना सोडून
शरदचंद्रजी पवार साहेबांकडे आलात तर निश्चित आमदार होऊ शकतात असं कार्यकर्त्यांना वाटतंय. भविष्य काळामध्ये अजित पवार शरद पवार सुद्धा एकत्र होऊ शकतात. राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे जे प्रदीपजी पिंगड म्हणतात ही वस्तुस्थिती आहे. पिंगड साहेब, आपण वेगवेगळ्या टाईमशी मन मोकळे बोललात, चर्चा केलीत, जी काही तुम्ही मतं मांडलीत, मनापासून धन्यवाद. धन्यवाद वाणी सर. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.